नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 31/7/2021 सैटरडे स्टैंडर्ड 10th मैथमेटिक्स पार्ट 1 एप्लीकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन एक सामायिक समीकरणांचे उपयोजन यावरील एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. तर ती एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये दिलेली आहे. त्या अगोदर 3 का 4 उदाहरणं तुम्हाला सोडवून दिलेली आहेत. सोडवून दिलेली उदाहरणं पण पाहायची आहेत, कारण सोडवून दिलेली उदाहरणं सुद्धा आपल्या बोर्ड परीक्षेला येतात. तर मी सोडवून दिलेली उदाहरणांमध्ये जात नाही, तर प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये जे तुम्हाला सोडवायला दिलेली उदाहरणं आहेत त्यातल्या उदाहरणांद्वारे तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन हा भाग येतो. पहा, प्रॅक्टिस सेट 1.5 मधील एक्झाम्पल नंबर 2 यामध्ये इथं पहा, या चौकटीत लिहिलंय आय एम ए रेक्टँगल, मी आयत आहे. ही आयताच्या लांबी आहे, या आयताच्या रुंदी आहे, आणि म्हटलंय काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, आणि फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया म्हटलंय. पेरिमीटर आणि क्षेत्रफळ हे पण विचारलंय, म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ. आता यामध्ये पहा, हा आयत दिलाय आपल्याला, आयताच्या लांबी आणि रुंदी दिली. मग लांबी काय आहे आयताची, तर लांबी 2x + y + 8 एका बाजूला दिले, आणि रेक्टँगलची लांबी ही सारखीच असते. मग ही आणि ही सारखी असेल, म्हणजे 2x + y + 8 = 4x - y हे असेल. आता याचं इक्वेशन एक बनवू आपण. तर हे 4x इकडे घेतलं, 2x - 4x + y, हे -y पण इकडं घेतलं, ते प्लस झालं, आणि हे 8 पलीकडे गेलं, -8 होईल. हे 8 पलीकडे घेतलं, हे -y 4x इकडे घेतलं, 4x - 4x झालं, -y + y झालं, हे आणि हे पहिलंच आहे. आता याच्यात -4x मधून 2x गेलं, -2x राहिलं, +y आहे, +y 2y झालं, -8, हे इक्वेशन नंबर 1 मिळालं. आता दुसरं इक्वेशन, ही रुंदी आणि ही पण तीच रुंदी आहे. आयताच्या रुंदी हे सारख्याच असतात. मग 2y बाय फर्स्ट कंडिशन, आता 2y = x + 4 बाय सेकंड कंडिशन. It is a length of and its breadth of a rectangle आहे. आता हे फक्त 4 कॉन्स्टंट टर्म इकडे राहू द्या, बाकीचे इकडे घ्या. -x + 2y, हे x इकडे घेतलं, -x + 2y = 4. हे इक्वेशन नंबर 2 मिळालं. इक्वेशन 1 आणि 2 एका खाली एक घ्या, बाय इक्वेशन 1 and 2. पहा 1 काय आहे, तर इक्वेशन 1 या ठिकाणी मी त्याला चौकट करतो, दुसऱ्याला पण चौकट करतो, ती उचला आणि एका खाली एक घ्या. -2x + 2y = -8 is the first equation. Second equation is -x + 2y is equal to 4. It is the second equation.
व्हेरिएबल्स असणाऱ्या एकच व्हेरिएबल्स असणाऱ्या दोघांच्या टर्म इथं सारख्या आहेत, परंतु एक अधिक आहे दुसरं पण अधिक आहे. त्यासाठी काय करावं लागेल तर दुसरं इक्वेशन पहिल्यातनं सबट्रॅक्ट करावं लागेल. मग सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. सेकंड इक्वेशन हे 1 मधून सबट्रॅक्ट करावं लागेल, म्हणजे चिन्ह बदलतील सेकंड इक्वेशनची. मायनसचं इथं प्लस होईल, इथं प्लसचं मायनस होईल, इथं प्लसचं मायनस होईल. मग पहा हे -8 -4 झाले -12. 2y मधून 2y गेले 0y, -2x मधनं +x गेलं 1x गेलं तर -1x राहिला. आता हे मायनस चिन्ह दोन्हीकडचं गेलं तर x = काय राहिलं 2 राहिलं, 12 राहिलं. सॉरी x = किती आलं 12 आलं. आता या x ची किंमत इक्वेशन 2 मध्ये सोपं आहे, इक्वेशन 2 मध्ये ठेवू. मग पुटिंग value of x = 12 in equation second equation -x + 2y = 4 याच्यात ठेवा x ची किंमत आहे 12 मायनस x ची किंमत 12 प्लस 2y = 4. आता काय करा -12 पलीकडे घ्या, इथं 2y राहील, 4 -12 चं +12 झालं. मग 2y = किती झालं 4 + 12 16, y = 16 अपॉन हे गुणिले 2 इकडे गेल्यावर भागिले होतं. मग y = काय आलं 82 16, y = 8 82 16. हे y बरोबर 8 आलं, इथं x बरोबर 12 आलं. आता x आणि y च्या किमती काढल्या. आता 2y म्हणजे काय आहे ब्रेड्थ आहे. मग लेंथ काढूया. लेंथ = 4x - 1 4x - 1 काय येईल 4 × 12 - 8. मग 12 चौक 48 - 8 = 40. लेंथ किती आली 40. आता ब्रेड्थ काढूया. ब्रेड्थ = 2y = 2 × y ची किंमत 8 = 16. आता लांबी मिळाली, रुंदी मिळाली. आता काय करायचं आहे तर एरिया आणि पेरिमीटर काढायचं आहे. मग एरिया ऑफ अ ट्रायंगल काय येतं लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ 40, ब्रेड्थ 16. मग 16 0 16 4 चा 16 64 स्क्वेअर युनिट 640 स्क्वेअर युनिट झालं. आता याच्यामध्ये पेरिमीटर विचारलाय. हे झालं एरिया. एरिया काढला आपण. आता पेरिमीटर रेक्टँगलचा म्हणजे काय येतं 2 लेंथ प्लस 2 लेंथ आणि 2 ब्रेड यांची बेरीज. ह्या 2 लेंथ आणि ह्या 2 ब्रेड यांची बेरीज म्हणजे त्याची परिमिती पॅरामीटर मिळतं. मग 2 × 40 प्लस 2 × ब्रेड 8 इक्वल टू 40 दुने 80 अधिक 8 दुने 16 इज इक्वल टू 96 युनिट. एवढी पेरिमीटर. पेरिमीटर किती आली 96.
आणि एरिया 640 स्क्वेअर युनिट आला. अशा पद्धतीने ही एक्झाम्पल्स सोडवायची आहेत. आता यामधीलच पुढचं एक उदाहरण आपण घेऊया. ते पुढचं उदाहरण थोडं मोठं आहे तरी पण आपण घेऊया. प्रॅक्टिस सेट 1.5 मधील इथं 5 उदाहरण आहेत. एकूण 6 उदाहरण आहेत. त्यापैकी आपण चौथं उदाहरण घेऊया. आता या चौथ्या उदाहरणामध्ये काय सांगितलंय पहा. तर चौथ्या एक्झाम्पल मध्ये द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन, the denominator of a fraction, अपूर्णांकाचा छेद is 4 more than twice its numerator. अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 मोठा आहे. हे झालं. आता डिनॉमिनेटर becomes 12 times the numerator. If both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. तर तो अपूर्णांक शोधा. आता या उदाहरणामध्ये बघा, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. तर छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. twice its numerator is 4 more than. म्हणजेच डिनॉमिनेटर, आपण आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय आहे ते मानू. तर मी न्यूमरेटर हा x मानतो. न्यूमरेटर लेट मानायचं आहे, म्हणजे लेट न्यूमरेटर is equal to x and denominator is equal to y. आता by first condition, पहिल्या कंडिशन नुसार काय होतं, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर काय आहे तर y, y इज इक्वल टू काय येतं, दुप्पटीपेक्षा 4 न मोठा न्यूमरेटर पेक्षा, म्हणजे दुप्पटी न्यूमरेटरची दुप्पट म्हणजे 2x, त्याच्यापेक्षा 4 ने मोठा म्हणजे 4. आता हेच इक्वेशन आपण व्यवस्थित करून घेऊया. तर हे 2x इकडे आणलं, -2x इकडचं y प्लस y आणि पलीकडे राहिलं 4. हे झालं इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 ला आपण चौकट टाकू. आता बाय सेकंड कंडिशन, बाय सेकंड कंडिशन म्हणजे काय,
न्यूमरेटर म्हणजे अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजे काय, छेद, हे पाहिजे. आता दुसरी कंडिशन, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ both the numerator and denominator are reduced by 6. 6 ने कमी झाल्यावर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे जर 6 ने कमी झाल्यावर 12 टाइम्स द न्यूमरेटर, डिनॉमिनेटर हा काय होतो, डिनॉमिनेटर म्हणजे किती ने कमी करू, डिनॉमिनेटर म्हणजे y मायनस 6, जेव्हा 6 ने कमी असताना तो 12 टाइम्स 6 ने कमी असताना न्यूमरेटर एवढा होतो. आता यावरून इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6, रिड्यूस्ड बाय 6 म्हणजे 6 ने कमी असताना हा डिनॉमिनेटर हा 12 टाइम्स द 6 ने कमी असताना न्यूमरेटर 6 ने कमी आहे आणि हा डिनॉमिनेटर आहे, हा न्यूमरेटर आहे 12 टाइम्स. कळलं? मग या कंडिशन वरून आपण इक्वेशन तयार करून घेऊ. y मायनस 6 इज इक्वल टू 12x, 12 गुणिले 6 आणि वजा चिन्ह बार सक्क 72. आता काय करा, 12x इकडे घ्या, मायनस 12x हे y इथंच प्लस y इज इक्वल टू मायनस 6 फक्त पलीकडे घ्या, तर काय होईल, मायनस 72 हे इकडचं इकडंच फक्त 12 इकडे घेतलंय, मायनस 6 पलीकडे घेतलं, प्लस 6, मग मायनस 12x प्लस y इज इक्वल टू मायनस 72 मधनं 6 गेलं मायनस 66. हे इक्वेशन सेकंड तयार झालं. आता बाय इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड by equation first and second. First equation is the minus 2x plus y is equal to 4 आणि सेकंड इक्वेशन आहे minus 12x plus y minus 66. हे सेकंड इक्वेशन. या इक्वेशन मध्ये पहा हे y आणि हे y हे व्हेरिएबल्स समान आहेत. मग पहिल्यातून दुसरं काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं, कारण हे चिन्ह पण समान आहे. मग सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. हे इक्वेशन 2 हे 1 मधून वजा करा म्हणजे 2 ची चिन्ह बदलतील, याचं वजा होईल, हे प्लस होईल. 66 अधिक 4 झाले 70, y मधून y गेला 0. आता हे 12x अधिक झाले, त्याच्यातून वजा 2 गेलं तर 10 अधिक 10x राहील. मग 10x बरोबर 17, तर x गुणिले 10 पलीकडे गेलं, 17 अपॉन 10, 10 70, x इज इक्वल टू किती आलं, 7 आलं. आता x इज इक्वल टू 7 आल्यावर काय करा, तर ही किंमत फर्स्ट किंवा सेकंड इक्वेशन मध्ये ठेवा. मग पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवू. फर्स्ट इक्वेशन इज मायनस 2x प्लस y इज इक्वल टू 4. हे फर्स्ट इक्वेशन आहे. याच्यात x ची किंमत ठेवू, मायनस 2 इंटू x ची किंमत, दोघांच्या मध्ये चिन्ह नाही, गुणिले x ची किंमत 7 अधिक y बरोबर 4, वजा 2 गुणिले 7, 2 7 वजा 14 अधिक y बरोबर 4. मग y बरोबर वजा 14 पलीकडे गेलं, 4 अधिक 14 y बरोबर 18. मग x आणि y मिळाला, मग तो फ्रॅक्शन काय झाला, मग फ्रॅक्शन इज इक्वल टू न्यूमरेटर कोण आहे, x आहे, म्हणजे तो वर असतो, म्हणजे तो x भागिले y झाला. x ची किंमत आहे 7, y ची किंमत आहे 18. इट इज अ फ्रॅक्शन. तो अपूर्णांक 7/18 आहे. हे उत्तर येईल.
अशा पद्धतीनं ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये मधील सोडवून दिलेली पण आणि न सोडवलेली उदाहरणं ही आपल्या नोटबुकमध्ये सोडवून ग्रुपवर टाकायचे. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया.